नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरमधील कर्णपुरा जत्रा या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो, माझ्या पाठीमागे आपण खूप सारे असे रहाट पाळणे वगैरे आलेले आहेत आणि खूप असं मजा येणार आहे मित्रांनो ह्या आपल्याच्या ब्लॉगमध्ये। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। तर बघू शकता मित्रांनो, भारतातील सर्वात उंच आकाश पाळणे या ठिकाणी कर्णपुरा जत्रा या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो। तर आपण बघू शकता मित्रांनो, सध्या आपण छत्रपती संभाजीनगरमधील कर्णपुरा जत्रा या ठिकाणी आलेलो आहोत आणि खूप अशी ह्या आजच्या ब्लॉगमध्ये मजा येणार आहे। तर बघू शकता मित्रांनो, यश आणि गौरव आणि छोटू दादा खूप असे एन्जॉय करत आहे आज कर्णपुरा जत्रा या ठिकाणी आल्यामुळे। आणि चला तर आपण आता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर चला मित्रांनो, आता आपण बघू शकता भारतातील सर्वात उंच पाळणा आहे हा आणि त्याच्या बाजूला आहे इकडे पाठीमागे मोदका कुवा आहे, भूत बंगला आहे, त्याच्यानंतर भरपूर असे नवनवीन असे पाळणे आलेले आहेत। तर आपण बघू शकता इकडं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी छोटे मोठे स्टॉल लागलेले आहेत आणि लोकांची आता रेलचेल चालू आहे। त्या ठिकाणी आता जत्रा एक्सप्लोअर करणार आहोत। तर बघू शकता इकडं पाण्याचा स्टॉल लागलेला आहे आणि या ठिकाणी भरपूरसे असे स्टॉल लागलेले आहेत, महिलांसाठी आहेत, लहान मुलांसाठी आहेत आणि सर्व भाविकांसाठी त्यांच्या इच्छानुसार या ठिकाणी असे वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत। तर बघू शकता आपण भारतातील सर्वात उंच गगनचुंबी आकाश पाळणा बघू शकता आपण या ठिकाणी आता समोर आपण बघत आहात। भारतातील सर्वात उंच पाळणा आहे। या साईडला एक पाळणा आहे बघू शकता आपण आणि भरपूर अशा या जिकडे आपली नजर जाईल त्या ठिकाणी सर्व पाळणे आपल्याला दिसत आहेत। तर चला मित्रांनो, आपण आता पुढे जात आहोत। तर या साईडला महिलांसाठी खूप असे विशेष स्टॉल लागलेले आहेत, त्यांच्यासाठी त्यांचे कानातले, नाकातले वगैरे, हातातले सर्व विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी आपण बघू शकता आपण खूप असे सुंदर प्रकारे गळ्यातले, कानातले, नाकातले आपण बघू शकता इकडे या ठिकाणी। आणि चला आपण आता पुढे जात आहोत आणि पुढे जात असताना आपल्याला खूप असे वेगवेगळे स्टॉल दिसत आहे आणि आपण सध्या बघत आहोत मोहनचंद करमचंद गांधी यांचा स्टॅच्यू तयार केलेला आहे आणि हा छोटा मुलगा इकडे दिवसभर असा स्टॅच्यू सारखा बसलेला असतो। आणि चला तर आपण आता पुढे जात आहोत आणि पुढे जात असताना आपल्याला अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या अशा स्टॉल आणि फूड स्टॉल वगैरे आपल्याला बघायला भेटणार आहेत। तर चला आपल्यासोबत या व्हिडिओमध्ये असेच सोबत राहा मित्रांनो। चला तर आपण आता आलेलो आहोत या ठिकाणी बघू शकता आपण लहान मुलांसाठी फुगे वगैरे खेळणे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता सध्या पाळणे चालू आहेत। हा रहाट पाळणा बघू शकता आपण या ठिकाणी आपण आता खूप अशी गर्दी झालेली आहे आणि चला तर आपण आता या ठिकाणाहून आता पुढे जाणार आहोत। अजून काही बघण्यासारखं आहे का ते आपण बघण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला आता आपण बघू शकता इकडं या ठिकाणी आपण बघत आहात सध्या आपण छत्रपती संभाजीनगरमधील कर्णपुरा जत्रा या ठिकाणी आलेलो आहोत आणि गौरव आणि यशचा खूप आग्रह होता की आम्हाला या पाळण्यामध्ये बसायचं, त्यामुळे आपण दोघांनाही पाळण्यामध्ये बसवलं आणि आपण बघू शकता यश आणि गौरव पाळण्यामध्ये बसून खूप असं एन्जॉय करत आहेत। आपण समोर बघू शकता यश आता खूप एन्जॉय करत आहे गाडीमध्ये बसून आणि त्याच्या पाठोपाठ आता गौरव बसलेला आहे। तर बघू शकता मित्रांनो, आपण आमचा यश दादा आणि गौरव दादा सध्या पाळण्याच्या जी गाडी आहे त्याच्यामध्ये बसलेले आहेत आणि ते आता खूप असा एन्जॉय करत आहेत। बघा आमचा यश दादा कसा एन्जॉय करत आहे इकडे
बघू शकता आपण कर्णपुरा जत्राचं सध्या आपल्या समोरील दृश्य आहे। कर्णपुरा जत्रा या ठिकाणी आपण बघू शकता आणि खूप सारे भाविक आलेले आहेत आणि खूप असं एन्जॉय करत आहेत। ते एकदम त्यांचं मन प्रसन्न झालेलं आहे आणि आनंदमय चेहरे घेऊन ते सध्या आता या ठिकाणी कर्णपुरा जत्राचा अनुभव घेण्यासाठी एकदम उत्सुक आणि आनंदाने पुढे लोक जात आहेत। तर बघू शकता आपण कोणी इकडे त्यांच्या स्टॉलवरचं सामान विकण्यासाठी मग्न आहे, तर कोणी पाळणे खेळण्यासाठी लोकांना बोलवत आहेत आणि बरेचसे लोक या ठिकाणी त्यांच्या जत्रेचा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी लोक आलेले आहेत। तर आपण बघू शकता सध्या आपण बघत आहात छत्रपती संभाजीनगरमधील कर्णपुरा जत्रा आहे। चला तर आपला यश दादा आता खूप एन्जॉय करत आहे, गौरव बी एन्जॉय करत आहे आणि आमचा छोटू इकडं त्यांना लांबून बघत आहे। आता सध्या छोटू आमचा त्या गाड्यामध्ये बसण्याची त्याची म्हणजे तो लहान असल्यामुळे आम्ही त्याला बसू शकत नाही आणि सध्या आता आमचा यश दादा गाडीमध्ये बसलेला आहे आणि इकडं सगळ्यांना हाय करत आहे। चला आता यश दादा काय घेते आम्ही बघणार आहोत। तर हे बघा आमच्या यश दादासाठी त्याने खेळणे घेतलेलं आहे। काय करतोय काय माहीत नाही, खेळणे घेऊन तो। तर आता लहान मुलांसाठी खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे आलेले आहेत या जत्रामध्ये। कर्णपुरा जत्रामध्ये लहान मुलांसाठी असे विविध प्रकारचे खेळणे या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर आता आपण बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आहेत। तर आपण बघू शकता भारतातील सर्वात उंच पाळणा गगनचुंबी पाळणा या ठिकाणी कर्णपुरा जत्रामध्ये आलेला आहे आणि कर्णपुरा जत्राचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्वात उंच गगनचुंबी पाळणा या ठिकाणी आपल्याला बघायला आणि अनुभवायला मिळणार आहे मित्रांनो। तर आमचा गौरव दादाने आता त्याच्यासाठी खेळण्यासाठी त्याची खेळणी घेतलेली आहेत आणि आता बघू शकता आपण त्यांच्यासाठी प्रत्येकाने आपापले खेळणे घेतलेले आहेत आणि आता आम्ही त्यांच्यासाठी खेळणे घेतले आणि आम्ही पुढे आता आम्ही त्यांचे खेळणे घेऊन पुढे रवाना होत आहोत। आणि पुढे असं आम्ही जात असताना भरपूर असे आम्हाला वेगवेगळे प्रकारचे स्टॉल बघण्यास भेटलेले आहेत आणि उजव्या साईडला बघू शकता आपण असे भरपूर असे उपहारगृह लावलेले आहेत आणि डाव्या साईडला जाताना आपल्या महिलांसाठी आणि मुलांसाठी आणि वयोवृद्ध लोकांसाठी विविध प्रकारचे असे गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल लावलेले आहेत। तर आपण सध्या बघत आहात महिलांसाठी विशेष करून या ठिकाणी स्टॉल आपल्याला बघायला भेटतील, ज्यांचे की नखपालिश वगैरे, गळ्यातील मणी, कानातील फुलं वगैरे असे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहेत। आणि या दुकानामध्ये जास्तीत जास्त महिलांची गर्दी आपल्याला दिसत आहे आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचे पुरुष मंडळी आपल्याला बघायला भेटतील, कारण पुरुषांसाठी फक्त इकडे पाळणे वगैरे असतील आणि ते महिलांसाठी जास्त खरेदी करताना आपल्याला दिसणार आहेत। तर बघू शकता आपण या ठिकाणी लहान मुलांसाठी आणि जास्तीत जास्त विशेष करून महिलांसाठी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहेत त्यांच्या विशेष करून बांगड्या वगैरे, त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांचे कानातले फुलं वगैरे आपण बघू शकता आणि इकडे चप्पलचं दुकान आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी आपण बघू शकता विशेष करून चप्पलच्या दुकानावर महिलांची खूप गर्दी आपल्याला दिसत आहे आणि महिला अगदी खुश आहेत कर्णपुरा जत्रा या ठिकाणी येऊन। तर आपण बघू शकता या ठिकाणी आपण आता पुढे आपण जात आहोत आणि आपल्याला आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला काय आपण ब्लॉगमध्ये शूट करणार आहोत ते आपण समोर आपल्याला त्याचं वर्णन करून आम्ही आपल्याला सांगत आहोत आणि दाखवत आहोत। तर आता आपण बघू शकता या ठिकाणी विविध प्रकारचे डिश आपल्याला दिसत आहेत, डिश प्लेट दिसत आहेत आणि विविध प्रकारचे भांडे वगैरे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता विविध प्रकारचे फ्लॉवर आणि फुलं वगैरे आपण बघू शकता मित्रांनो। या ठिकाणी आपण बघत आहात कलरफुल असे फुलं दिसत आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण ते फुलं वगैरे बघितल्याच्या नंतर आपण आता पुढे जात आहोत आणि इकडं आम्हाला काहीतरी घ्यायचं होतं। तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। यश आणि गौरव दादा इकडे एन्जॉय करत आहेत
आणि या ठिकाणी आपण बघू शकता असे महिला मंडळींनी असे त्यांचे उदरनिर्वाह करण्यासाठी या कर्णपुरा जत्रामध्ये त्यांचे छोटे छोटे स्टॉल असे लावलेले आहेत। आणि इकडे आपण बघू शकता खारे शेंगदाणे असे विविध प्रकारचे फूड स्टॉल आपल्याला बघायला भेटतील। या ठिकाणी आपण बघत आहात चिप्स आणि त्याच्यानंतर बाजूला चिप्सचे दुकान आहे। या ठिकाणी बाजूला आपण बघू शकता उपहारगृह आहेत आणि असे भरपूरसे असे स्टॉल इकडे या ठिकाणी आपल्याला या जत्रामध्ये आल्यावर बघायला भेटतील मित्रांनो। तर आपण या ठिकाणी कर्णपुरा जत्रा या ठिकाणी या आणि या जत्रेचा आपण अनुभव घ्या आणि आपल्याला खूप अशी मजा येईल मित्रांनो। आणि आमचा आजचा ब्लॉग बघा मित्रांनो, खूप असा आपल्याला त्याच्यामधून आपल्याला आनंद भेटेल आणि खूप अशी मजा येईल मित्रांनो। आणि प्रत्यक्ष अशी मजा घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या जत्रामध्ये यावे लागेल आणि या जत्राचा आपल्याला अनुभव घ्यावा लागेल। तर आपल्याला या जत्रामध्ये यायचं असेल तर छत्रपती संभाजीनगरमधील कर्णपुरा जत्रा या ठिकाणी येण्यासाठी आपण महावीर चौक बाबा पेट्रोल पंप या ठिकाणी या आणि तिथूनच काही अंतरावरच कर्णपुरा जत्रा या आपल्याला बघायला भेटेल मित्रांनो। आणि विशेष करून या जत्रामध्ये आपण आता सध्या आलेलो आहोत। या ठिकाणी आपण जत्रेच्या पाठीमागच्या भागामध्ये आपण आलेलो आहोत इकडं आणि बघू शकता इकडे लहान लहान मुलांसाठी खेळणे आणि खूप असे पाळणे आता लागलेले आहेत आणि आता नेमकी सुरुवात झालेली आहे पाळणे लागण्याची आणि दुकानं वगैरे इथे ह्या ठिकाणी लागण्याची। तर इकडे बघू शकता आपण पाणीपुरीचे स्टॉल लागलेले आहेत आणि त्याच्या बाजूला इकडं चायनीज वगैरे वडापाव दाबेली असे खूप सारे स्टॉल आहेत मित्रांनो। तर आपण आता आमचा ब्लॉग खूप मोठा होत आहे त्यामुळे आम्ही काही ठिकाणी शूट करत आहोत, काही ठिकाणी शूट करत नाहीत। तर आपण आता समोर या ठिकाणी बघू शकता एक खेळ आहे तो 3 ठोक्यामध्ये ठोकायचा आहे आणि 3 ठोक्याच्या आतमध्ये खेळ आतमध्ये गेला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला 1000 रुपये भेटतील, असं या इथील वैशिष्ट्य आहे। तर आपण बघू शकता या ठिकाणी आल्याच्यानंतर या खेळांचा अनुभव घ्या आणि एका ठोक्यामध्ये 3 ठोक्यामध्ये हा खेळ आतमध्ये गेला पाहिजे आणि नंतर आपल्याला 1000 रुपये भेटतील, असं इथले त्या दुकानदाराचं म्हणणं आहे। तर आपण आता आपण या आल्याच्यानंतर स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता मित्रांनो। तर चला आपण आता पुढं जात आहोत आणि पुढे जात असताना आपल्याला असे खूप वेगवेगळा अनुभव येत आहेत आणि असं खूप काही वेगवेगळं आपल्याला बघायला भेटत आहे। आणि बघू शकता आपण समोर आपल्याला मॅजिक शो आणि रेल्वे ट्रेन दिसत आहे। समोर बघू शकता आपण ट्रेन जात आहे लहान मुलांची। आपण बघू शकता या ठिकाणी लहान लहान मुलांसाठी असे भरपूर सारे खेळायचे साधनं उपलब्ध आहेत या ठिकाणी। आणि या ठिकाणी आपण बघू शकता बरेचसे असे भाविक आपण जत्रा बघण्यासाठी आलेले आहेत आणि समोर आता आपण रेल्वेचा आपण आता आनंद घेत आहोत। समोर जे दिसत आहे आपल्याला लहान मुलांची रेल्वे आहे आणि लहान लहान मुलं या रेल्वेमध्ये बसून या जत्रेचा आनंद घेत आहेत आणि मोठे बी त्याबरोबर त्या जत्रेचा आनंद लुटत आहेत। तर बघू शकता आपण लहान मोठे थोर वयोवृद्ध सर्वजण या जत्रेमध्ये येण्यासाठी उत्सुक असतात आणि बरेचसे लोक या जत्रेमध्ये येण्यासाठी वर्षभर वाट बघतात आणि अखेर तो क्षण आल्यात त्यांच्या जीवनामध्ये या जत्रेनिमित्त येतो आणि ते या जत्रेची येण्याची वाट बघतात आणि तो क्षण त्यांच्या जीवनात येतो आणि ते खूप असा एन्जॉय करून घेतात। तर चला मित्रांनो आपण आता पुढे जात असताना आपल्याला ते महिलांसाठी जे स्टॉल लावलेले आहेत या ठिकाणी गृहोपयोगी वस्तू ठेवलेल्या आहेत आणि ते महिला येतात बघतात आणि घेतात आणि पुढे जात राहतात। आणि आपण बघू शकता या ठिकाणी गृहोपयोगी वस्तू आपल्याला दिसत आहे महिलांसाठी विशेष करून आणि महिला ह्या वस्तू घेत आहेत। तर चला मित्रांनो आपण आता पुढे जात आहोत आणि बघू शकता आपण या ठिकाणी हारमाल असे प्रत्येक 30 रुपयाला आहे, कुठे 50 रुपयाला आहे, असे वेगवेगळे प्रकारचे स्टॉल या ठिकाणी महिलांसाठी लावलेले आहेत। तर आपण आता काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि आपण आता वस्तू खरेदी करून घेतलेल्या आहेत, त्यांचं बिल पे केलेलं आहे आणि आपण आता पुढे सामान खरेदी करत आपण आपला यूट्यूब चॅनलचं ब्लॉग तयार करत आहोत
आणि आपण बी ह्या जत्रेचा आनंद घेत घेत पुढे जात आहोत मित्रांनो। तर समोर बघू शकता या महिला बी त्यांचं दुकान बी चालवत आहेत आणि समोर या जत्रेचा आनंद बी घेत आहेत। तर बघू शकता आपण येथील दुकानदार वगैरे सर्वजण येथे त्यांचा माल बी विकत आहे आणि या जत्रेचा आनंद बी घेत आहेत। तर आपण बघू शकता सर्व भाविक मंडळी आणि जे लोक या ठिकाणी आलेले आहेत सर्वजण एकदम आनंदी आहे, उत्साही आहेत आणि सर्वजण आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। तर आपण आता पुढे पुढे जात आहोत आणि आपल्याला जे काही समोर दिसत आहे आपण त्याचं वर्णन करत आहोत। तर बघू शकता मित्रांनो इकडे या ठिकाणी या जत्रामध्ये सुरक्षाची खूप अशी महत्त्वपूर्ण काळजी घेतलेली आहे। या ठिकाणी पोलीस बांधव त्याच्यानंतर CCTV कॅमेरे अशी कडक सुरक्षा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी भीती नाही, पण आपण स्वतः आपल्या सामानाची, मोबाईलची, पर्सची वगैरे काळजी घ्या मित्रांनो। तसंच या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भीती नाही आणि पण तरला प्रत्येकाने आपण आपल्या सामानाची काळजी घ्यावे असे पोलीस बांधव या ठिकाणी प्रत्येक जणाला सूचना करत आहेत आणि सर्वांनी भाविकांनी त्या सूचनांचं पालन करावं। तर आता आपण बघू शकता या ठिकाणी चला आमचे घरचे मंडळी आता इकडे बघू शकता आपण ते खरेदी करताना आपल्याला दिसत आहेत आणि आम्ही आता या ठिकाणी खरेदी केलेली आहे आणि आम्ही खरेदी करत आणि ब्लॉग तयार करत आम्ही बी पुढे या जत्रेचा अनुभव घेत आहे आणि जत्रेचा अनुभव घेत असताना आपल्याला बी त्या गोष्टीचा अनुभव यासाठी आम्ही आजचा स्पेशल ब्लॉग आम्ही तयार केलेला आहे। आणि मित्रांनो आमच्या या मेहनतीला आपण सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तर चला मित्रांनो आपण आता पुढे पुढे जात आहोत आणि आपण बघत आहोत उपहारगृहाचे खाद्यपदार्थ लावलेले आहे आणि डाव्या साईडला इकडं पूजाचे सामानाचे स्टॉल लावलेले आहे। तर आपण बघू शकता बघा आमचा छोटू दादा खूप असा एन्जॉय करत आहे। बघू शकता आपण इकडे पोलीस बांधव एकदम कडक सुरक्षा त्यांची तैनात केली। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो। तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली आम्ही रजा घेतो आणि लवकरच भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो।